नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय मोठ्यांसाठी मोठा फंड. मोठ्यांसाठी मोठा फंड असं म्हणण्याचं कारण असं की आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की फ्रँकलिन टेम्पल्टन या आपल्या देशामध्ये कार्यरत असलेल्या म्युच्युअल फंडनं सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, मी शब्द नीट वापरतो पण पुन्हा घेतो, त्या फ्रँकलिन टेम्पल्टन या आपल्या देशात कार्यरत असलेल्या म्युच्युअल फंड हाऊसनं एक नवीन NFO किंवा योजना बाजारात आणली. त्या योजनेचं नाव आहे सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. त्याला मोठ्यांसाठी मोठा असं अशासाठी म्हणलं की सध्या सुरू असलेला आणि 24 एप्रिल 2026 रोजी हा व्हिडिओ हा NFO बंद होत असताना याच्यामध्ये कोणत्याही गुंतवणूकदाराला जी कमीत कमी रक्कम गुंतवावी लागणार आहे ती 10 लाख रुपये आहे. मी पुन्हा म्हणतो, या NFO मध्ये कोणत्याही गुंतवणूकदाराला वैयक्तिकरित्या गुंतवायला लागणारी रक्कम ही कमीत कमी 10 लाख रुपये आहे, मिनिमम 10 lakhs. साधारणपणे हे स्वरूप नेहमी 5,000, 10,000, 15,000 असं असतं. ती मुळातलीच ज्याची एंट्री लिमिट असं म्हणतो किंवा एंट्री पॉइंट असं म्हणतो तो 10 लाख रुपये आहे. आणि 10 लाखापेक्षा जर वाढीव रक्कम आपल्याला गुंतवायची असेल तर 10 लाखानंतर प्रत्येक वेळेला किमान 10,000 रुपयानं ती वाढवत न्यावी लागेल. म्हणजे 10 लाखानंतर 10 लाख 10,000, 10 लाख 20,000, 10 लाख 30,000, 10 लाख 40,000 अशा पद्धतीनं ही गुंतवणूक करावी लागेल. आणि त्यामुळेच आत्ताच्या या व्हिडिओला मी दिलेलं मोठ्यांसाठी मोठी योजना असं म्हटलं. याचं कारण असं आहे की आपल्या देशात आजपर्यंत म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना छोट्यांसाठीचा बाजार अशा पद्धतीने विकली गेलेली आहे, ज्याला या ना त्या कारणानं कधी वेळ नाही म्हणून, कधी ज्ञान नाही म्हणून, कधी अनुभव नाही म्हणून, कधी ती शक्यता नाही म्हणून, ज्यांना प्रत्यक्षात शेअर बाजारामध्ये जाऊन रोखीचे व्यवहार करता येत नाहीत अशांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करत राहावी. आणि तुम्ही आणि मी पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यानंतर ते बँकेतनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपातनं SIPच्या माध्यमातनं किंवा फ्लोटरच्या माध्यमातनं जात असल्यानंतर ते पैसे ज्या म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये आपण गुंतवले त्याची तज्ज्ञ मंडळी त्याची गुंतवणूक करून आपल्याला योग्य तो परतावा देतील अशा पद्धतीनं म्युच्युअल फंडच्या योजनांची आपल्या देशात आजपर्यंत विक्री झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला इतकं गंमत वाटते की आपण साधारणपणे म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले असं न म्हणता मी SIP मध्ये पैसे गुंतवतो असं म्हणतो. आता जर स्पष्टपणानं सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट आहे, SIP किंवा सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही त्याची पद्धत आहे. माणूस किंवा तुमच्या माझ्यासारखा गुंतवणूकदार, खरं म्हणजे कोणताही माणूस किंवा कोणताही गुंतवणूकदार हा प्रक्रियेमध्ये पैसे गुंतवत नसतो, तो प्रोसेसमध्ये पैसे गुंतवत नसतो, तो प्रॉडक्ट मध्ये पैसे गुंतवत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा जर विचार करायचा झाला तर तुमच्या लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की आता या संपूर्ण संकल्पनेला छेद देणारी अशी परिस्थिती म्हणजे आता फ्रँकलिन टेम्पल्टनचा येत असलेला सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड असं आहे. याचं कारण असं आहे की मुळातच 10 लाख रुपये हे आज मितीला आपण जर म्युच्युअल फंड मध्ये एक रकमी रिटायर झालो म्हणून, कुठची एखादी मोठी रक्कम हातात आली म्हणून असं जर आपल्या एजंटना जरी सांगितलं तरी पटकन तो माणूस असं म्हणतो की इतकी रक्कम एकाच वेळेला एकाच जागी गुंतवू नका. अगदीच त्यांनी त्या गुंतवायचा सल्ला दिला तरी मग तो असं सांगतो की हे 10 लाख रुपये आत्ता इथे गुंतवा, वर्षभर इथे ठेवा, यातनं SWP करत राहा आणि तेवढी जितकी SWP ची रक्कम मिळते तेवढीच नव्यानं SIP करत राहा, म्हणजे दोन्हीकडचे फायदे तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीनं आपण मोठी रक्कम एका योजनेमध्ये आजपर्यंत गुंतवत आलोय. किंवा अनेकदा असाही सल्ला अगदी माझ्या सकट अनेक जण असं देतात
की जर समजा मला एक उदाहरण म्हणून घेऊ, की फ्रँकलिन टेम्पल्टनच्या योजनेचा आपण विचार करतोय म्हणून फ्रँकलिन टेम्पल्टन, बाकी काही नाही. ते उदाहरण म्हणून इतकंच लक्षात घ्या, की फ्रँकलिन टेम्पल्टनच्या मला 2-3 वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. तर ती व्यक्ती असं म्हणते, की संपूर्णपणे एकरकमी एकाच वेळेला संपूर्ण रक्कम गुंतवण्यापेक्षा सुद्धा फ्रँकलिन टेम्पल्टनच्या लिक्विड फंडमध्ये किंवा फिक्स्ड इन्कम फंडमध्ये आपण वेगळ्या एक संपूर्ण रक्कम गुंतवू आणि त्या फंडाला आपण अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, की दरमहा किंवा एका विशिष्ट काळानंतर एक ती ती त्या फ्रँकलिन टेम्पल्टनच्याच 2-3 ज्या वेगळ्या योजनांमध्ये मला खरे पैसे गुंतवायचे आहेत, तिथे पैसे द्या, ज्याला आपण STP म्हणजे सिस्टमिक ट्रान्सफर प्लॅन म्हणतो. आता या दोन्ही संकल्पनांना छेद देत फ्रँकलिन टेम्पल्टन असं म्हणतं, की सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलायझेशन फंड असे तुम्ही रक्कम गुंतवा. यातनं 2 संकेत मिळतात. पहिला संकेत हा आहे, की अशा प्रमाणामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक रकमी एकाच वेळेला एकाच स्पेसिफिक फंडमध्ये पैसे गुंतवण्या इतके गुंतवणूकदार म्हणून आपण आणि बाजार म्हणून आपल्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र मॅच्युअर्ड झालं, प्रगत झालं, साक्षर झालं असा त्याचा संकेत आहे. दुसरं कारण असं असू शकतं, की एकंदरीतच गेले काही वर्ष ज्या सातत्यानं एक जागतिक अनिश्चितता आहे, कधी कोरोनामुळे, कधी युद्धामुळे, कधी व्यापारी अडचणींमुळे, त्यामुळे आता वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे घेण्यापेक्षा सुद्धा सततची अनिश्चितता याचीच निश्चितता अशी झाल्यामुळे एकरकमी गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढतंय का? याचा विचार करू. यातनं मिळणारा तिसरा संकेत असा आहे, की आज मितीला जगाच्या पटलावरती आपल्या देशासहित अत्यंत मोजके देश असे आहेत, की जिथे तुमच्या माझ्यासारखा वैयक्तिक गुंतवणूकदार हा मोठ्या प्रमाणावरती प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी विक्री करू शकतो. अशी परिस्थिती जगातल्या अनेक प्रगत देशांच्या गुंतवणूक क्षेत्रामध्येही नसते, हे लक्षात घेऊ. अगदी ज्याला जागतिक गुंतवणूक क्षेत्राचा महासागर म्हटलं जातं, अशा अमेरिकेमध्ये सुद्धा सर्वसामान्य अमेरिकी नागरिक बाजारात जाऊन एकट्या दुकट्या कंपनीचा 1, 2, 5, 10, 15, 20, 100 असे शेअर घेतले अशी परिस्थिती नसते. ते म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतात आणि म्युच्युअल फंड त्यांच्या वतीनं बाजारात गुंतवणूक करतात. बर्कशायर हाथवे कागदोपत्री जरी म्युच्युअल फंड नसला तरी बर्कशायर हाथवेचा शेअर घेतलेला मनुष्य साधारणपणे बर्कशायर हाथवेचा एकदा घेतलेला शेअर विकत नाही आणि बर्कशायर हाथवेकडे असलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट करत जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एका अर्थानं बर्कशायर हाथवे हा तशा अर्थी संकल्पनात्मक दृष्ट्या नसला तरी व्यावहारिक दृष्ट्या म्युच्युअल फंड सारखं काम करतो का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. असाच काहीसा प्रकार हा अमेरिकेच्या इतर म्युच्युअल फंडमध्ये आहे. म्हणजे अनेकदा असं गमतीने म्हटलं जातं, की अमेरिकेमध्ये आपल्या देशामध्ये साधारणपणे 30 म्युच्युअल फंड हाऊसेसच्या साधारणपणे 1000-1100 स्कीम कार्यरत आहेत, तरी आपल्याला ते मोठं वाटतं. असं नेहमीच म्हटलं जातं, की अमेरिकेमध्ये 500हून जास्त फंड हाऊसेस कार्यरत आहेत आणि त्यांच्या 15,000हून जास्त म्युच्युअल फंड योजना आहेत. अक्षरशः एका दिवसापासून अनेक वर्षांपर्यंत अशा पद्धतीच्या त्या योजना असतात, असंही त्यांचं वर्णन केलं जातं. हळूहळू का होईना, टप्प्याटप्प्यानं का होईना आपण तिकडे जातोय याचा संकेत म्हणून फ्रँकलिन टेम्पल्टनचं सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलायझेशन फंड, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड असा NFO येतो का याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये पैसे गुंतवायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मुळात ही एक संकल्पनाच नवीन आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आज हा विषय घेतला. याच्या नावामध्ये किंवा या योजनेमध्ये कमीत कमी 10 लाख रुपये गुंतवायचे असं म्हटलेलं आहेच एकमेव त्याचं वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही. याच्या नावामध्ये जो शॉर्ट आणि लॉंग हे दोन्ही एकत्र आले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. यातनं जणू काही आता आपल्या देशातल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीनी सुद्धा मान्य केलंय की आपल्या देशाच्या इक्विटी मार्केटमध्ये केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीतनं पैसा मिळणार नाहीये किंवा केवळ अल्पकालीन गुंतवणुकीतनं पैसा मिळणार नाहीये. एकीकडे सेबी डेरिव्हेटिव्ह पद्धतीतले धोके आणि त्याच्या अडचणी या हायलाईट करत असताना अशा गुंतवणुकीच्या संधी अशा फंडच्या माध्यमातून मिळतात का याचा विचार करायचा का?
कारण मुळातच आपल्या देशामध्ये वाढत असलेलं डेरिव्हेटिव्हचं प्रमाण, आपल्या देशामध्ये वाढत असलेलं फ्युचर ऑप्शनचं प्रमाण, आपल्या देशात वाढत असलेलं क्रिप्टोकरन्सी आणि कमोडिटीजचं प्रमाण, आपल्या देशात वाढत असलेलं डे ट्रेडिंगचं प्रमाण, आपल्या देशात वाढत असलेलं पोझिशन ट्रेडिंगचं प्रमाण, आपल्या देशात वाढत असलेलं कमोडिटी ट्रेडिंगचं प्रमाण, हे लक्षात घेता याला एक संस्थात्मक रूप द्यायचं, याचा हा प्रकल्प किंवा प्रयत्न आहे का, हाही विचार करावा लागेल. आणि म्हणून संकल्पना म्हणून, व्यवहार म्हणून, पद्धत म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय फ्रँकलिन टेम्पल्टनचा सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट टर्म स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड असा आहे. यातला एक तिसरा मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे की या फंड मध्ये शॉर्ट आणि लॉंग असं आहे, स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट असंही आहे, परंतु कुठेही त्यांनी इक्विटी असा शब्द वापरलेला नाही, ट्रेडिंग असा शब्द वापरलेला नाही. म्हणजे एका वेगळ्या अर्थी मोठ्या स्वरूपात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याचा हा मल्टी ॲसेट अलोकेटर सारखा फंड असेल का, याचाही विचार जरूर करण्याजोगा आहे. बर, या फंड हाऊसमध्ये नव्यानं ही संकल्पना वाटते म्हणून थोडा चंचू प्रवेश करावा म्हणावा तर त्याची संधी नाही. कारण कमीत कमी 10 लाख रुपये गुंतवायचे आहेत. काही वेळेला आपला अनेक वर्षांचा एकत्रित पोर्टफोलिओची रक्कम 10 लाख रुपये असते. त्यावेळेला ती एकाच एनएफओ मध्ये आपण स्टेकवर लावू अशातला भाग नाही. परंतु या संकल्पनेकडे लक्ष ठेवलं पाहिजे. याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर शक्यता नाकारता येत नाही की येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाची पण कमीत कमी रक्कम घेणारी अशाही स्वरूपाच्या योजना येऊ शकतात. निदान आजमितीला या संकल्पनेकडे खुल्या मनानं आणि खुल्या नजरेनं बघण्याची आवश्यकता आहे. हा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय फ्रँकलिन टेम्पल्टनचा सफायर इक्विटी लॉंग शॉर्ट स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. मनपूर्वक धन्यवाद.